मांड्यांची चरबी कमी करू शकता खूप सोप्या पद्धतीने। 18 2 3। नमस्ते, जाम फिटनेस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, आपलं वजन वाढल्यानंतर आपल्या मांड्यांची चरबी वाढते, शिरच्या भागाची चरबी वाढते आणि चालताना मांड्या एकमेकांवरती घासतात आणि तिथे आपल्याला रॅशेस पडतात आणि खूप त्रास होतो चालताना, उठताना, बसताना। तर तुम्हाला पण हा त्रास होत असेल आणि तुमच्या मांड्यांची चरबी वाढलेली असेल तर तुम्ही एका जागेवर उभं राहून आणि एका जागेवर बसून उड्या न मारता मांड्यांची चरबी कमी करू शकताय। तर सुरुवातीला मित्रांनो माझं पण वजन वाढलेलं होतं, त्यावेळेस माझ्या पण मांड्यांची चरबी खूप होती आणि ही चरबी मी ज्यावेळेस चालायची त्यावेळेस मांड्या एकमेकांवरती घासायच्या आणि खूप त्रास व्हायचा। तर तुम्हाला पण त्रास होत असेल तर मैत्रिणींनो, तुम्ही एका जागेवर उभं राहून उड्या न मारता तुमच्या मांड्यांची शिरच्या भागाची चरबी इजी कमी करू शकताय। तुम्ही हा एक्सरसाइज 1 महिना तरी ट्राय करून बघा, तुम्हाला खरंच नक्कीच रिझल्ट मिळणार आहे खूप छान पद्धतीने। ह्या एक्सरसाइज मी रोज करते, तर तुम्ही नक्की करून बघा। आणि तुम्ही जर समजा मांड्याची चरबी कमी करत असाल, वजन कमी करत असाल तर तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे ह्या एक्सरसाइजची। तर ह्या एक्सरसाइज तुम्ही नक्की करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करायला विसरू नका। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला मैत्रिणींनो, आपण थोडंसं शरीराला व्यायामासाठी तयार करून घेऊया, कारण की स्नायू आपले आखडलेले असतात, त्याच्यामुळे सुरुवातीला स्नायूंना मोकळं करून घ्यायचंय, वॉर्मअप करून घ्यायचंय, त्याच्यानंतरच कोणती पण एक्सरसाइज करायची आहे। तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा, सुरुवातीला वॉर्मअप करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतरच एक्सरसाइज करायची आहे। त्याच्यानंतर स्ट्रेचिंग, रिलॅक्स। पहिली एक्सरसाइज बघूया मैत्रिणींनो, खूप सोपी एक्सरसाइज आहे, काहीच अवघड नाहीये। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20। रिलॅक्स। मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायची, परत मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायची। तर असे तुम्ही 20-20 चे 2 किंवा 3 सेट करायचे। तर सुरुवातीला फक्त 20 वेळा करा, नंतर हळूहळू काउंटिंग तुमचं वाढवा। त्याच्यानंतर परत समोर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20। रिलॅक्स। मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचे, परत मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचे। ऐका ना मैत्रिणींनो, सोप्या एक्सरसाइज आहेत, तर तुम्ही ह्या एक्सरसाइज नक्की करा घरी आणि उड्या मारायच्या नाही, काही नाही, खूप सोप्या एक्सरसाइज आहे। तुम्हाला जर समजा मोकळी एक्सरसाइज होत नसेल तर तुम्ही असं भिंतीचा आधार घ्या, त्याच्यानंतर अशी एक्सरसाइज करा। त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज बघूया। दोन्ही हात समांतर साईडला घ्यायचे आणि थोडंसं गुडघ्यातनं वाकायचंय। 1, त्याच्यानंतर हात समोर 2। खूप छान मांड्यांना ताण पडतो, शीटचा भाग कमी होतो, त्याच्यानंतर मांड्यांची चरबी, पोटऱ्याची चरबी पण कमी होते। तुम्ही सुरुवातीला कमीच वाकायचं, इतकं तुम्ही वाकलात तरी चालेल गुडघ्यातनं। त्याच्यानंतर जसं जसं स्ट्रेचिंग होईल तसं तसं तुम्ही खाली वाकायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, खूप इझी आहे, उडी न मारता तुम्ही मांड्यांची चरबी कमी करू शकताय। तर तुम्ही 10-10 चे 4 सेट घ्या। सुरुवातीला फक्त 2 घ्या, म्हणजे 20 वेळा करा। सुरुवातीला मांड्या दुखतात, चालायला बसायला त्रास होतो सुरुवातीला, ज्यावेळेस मांड्या दुखतील त्यावेळेस कमी होतील। रिलॅक्स। काय करायचं, सोपी एक्सरसाइज, खूप हळू करायचे, खूप घाई गडबड करायची नाहीये। त्याच्यानंतर थोडंसं पायामध्ये अंतर घ्यायचं, अंतर घेतल्यानंतर
आपल्या अंगठ्याला पकडायचं आहे आणि हळूवार असं बसायचं आहे. त्याच्यानंतर परत उठायचं आहे. बघा, असं जमत नसेल तुम्हाला तर सुरुवातीला हळूहळू अशा पद्धतीने तुम्ही केलं तरी चालेल. त्याच्यानंतर हळूवार बसण्याचा प्रयत्न करा. खूप छान मांड्यांना ताण पडतो. पिठच्या भागाची छान चरबी कमी होते. PCODचा त्रास असेल तो पण कमी होतो. ही पण एक्सरसाइज तुम्ही 10 ते 20 वेळा करा सुरुवातीला. त्याच्यानंतर हळूहळू काउंटिंग वाढवा. 10चे तुम्ही 3 ते 4 सेट करा. तुम्ही 4-5च केले तरी तुम्हाला लगेच फरक जाणवेल. मांड्या पोटऱ्या पूर्ण ताण येतो आणि रिलॅक्स. मोठा श्वास घेऊन भुंकर सोडून द्यायचे. रिलॅक्स. पुढची एक्सरसाइज 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. मोकळी एक्सरसाइज येत नसेल तर 1 भीतीचा आधार घेऊन 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. 10-10चे 4 सेट करायचे. 40 वेळा करायची एक्सरसाइज. सुरुवातीला फक्त 10 ते 20 वेळा करा. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा. भुंकर सोडून द्यायची. त्याच्यानंतर आपला हा जो उजवा पाय आहे तो डाव्या पायाच्या पाठीमागे घ्यायचा आहे. पूर्ण मांडीला पोटरीला ताण द्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. रिलॅक्स. सुरुवातीला 20 वेळा करा. त्याच्यानंतर परत 20 असं काउंटिंग वाढवा. 3 सेट करा. म्हणजे असे 60 वेळा करा. खूप छान मांड्याची चरबी कमी होते. त्याच्यानंतर शिरच्या भागाला गोलाई येते. शिरच्या भागाची चरबी कमी होते. मोठा श्वास घेऊन भुंकर काढून टाकायचे. त्याच्यानंतर जो हाताचा कोपर आहे, पाय आपला गुडघा समोरच वरती घ्यायचा आहे आणि हाताचा कोपर गुडघ्याला टच करायचं. 1 2 3 4 5 हळूहळू करायचे. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. रिलॅक्स. मोठा श्वास घ्या. भुंकर सोडा. परत एकदा मोठा श्वास घ्यायचा. भुंकर सोडून द्यायचे. रिलॅक्स. त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज बघूया. आपला जो पाय आहे उजवा पाय साईडला ठेवायचा. त्याच्यानंतर डावा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15
17, 18, 19 आणि 20. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा आहे, फुंकर सोडून द्यायचं आहे. सुरुवातीला 20 वेळा करायचं आहे, हळूहळू काउंटिंग वाढवायचं आहे. पुढची एक्सरसाइज बघूया. एका जागेवर बसून तुम्ही मांड्याची चरबी कमी करू शकता खूप सोप्या पद्धतीने. आपला जो उजवा पाय आहे तो उचलायचा आहे, साईडला घ्यायचा आहे, परत जवळ घ्यायचा आहे. 1, जमिनीला टेकवायचं नाही. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. पूर्ण मांडीला पायाला पूर्ण ताण पडतो. त्याच्यामुळे खूप छान पद्धतीने पोटऱ्यांची आणि मांड्यांची चरबी कमी होते. त्याच्यानंतर डावा पाय साईडला घ्यायचा, परत उजव्या पायाजवळ घ्यायचा, जमिनीवरती टेकवायचा नाही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. रिलॅक्स. मी हे एक्सरसाइज करून बघा, खूप ताण येतो पायांवरती. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचे. त्याच्यानंतर एक पाय वरती उचलायचा आहे, त्याच्यानंतर दुसरा आहे. पण आपल्या पोटाची पण चरबी कमी होते आणि पोटऱ्यांची आणि मांड्याची शिरच्या भागाची चरबी पण कमी होते बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. रिलॅक्स. विश्किंग घ्यायचं आणि खूप सोप्या एक्सरसाइज आहे. त्याच्यानंतर आपले दोन्ही पाय जे आहेत ते गुडघ्यातून वाकवायचे, आपल्या मांडीजवळ घ्यायचे, परत समोर ठेवायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. रिलॅक्स. विश्किंग घ्यायची, स्नायूंना थोडासा आराम द्यायचा आहे. मोठा श्वास घ्यायचा आहे, फुंकर सोडून द्यायची. रिलॅक्स करायचं आहे. तुम्हाला दोघं पाय होत नसतील तर फक्त एक पाय करून घ्या सुरुवातीला, चालतं बघा. तुम्ही 10 वेळा करेपर्यंत तुमचं पायाला पूर्ण ताण येणार आहे. एक पायाचं करून घ्या पाहिजे तर सुरुवातीला. असं सवय झाली का नंतर 2 पायाचं करा. हाय काय सोपं एक्सरसाइज बघा. रिलॅक्स. त्याच्यानंतर स्नायू पाय पूर्ण माझे आता स्नायू ताणल्यामुळे रिलॅक्स. पुढची एक्सरसाइज बघूया. दोघं पाय सीट जवळ घ्यायचे. जवळ पाय घेतल्यानंतर आपला जो उजवा पाय आहे तो उजवा पाय अशा पद्धतीने वरती उचलायचा आहे. त्याच्यानंतर परत गुडघ्यात वाकवायचा आहे, परत वरती न्यायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. खूप ताण येतो आणि खूप सोप्या एक्सरसाइज आहे. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला लगेच फरक जाणवणार आहे. विरुद्ध. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. विश्किंग घ्यायचं आहे. रिलॅक्स. तर मैत्रिणींनो, हात करणे सोप्या एक्सरसाइज. तर तुम्ही एका जागेवर बसून किंवा एका जागेवर उभं राहून उड्या न मारता तुम्ही तुमच्या मांड्यांची शिरच्या भागाची चरबी कमी करू शकता. तर मैत्रिणींनो, ह्या एक्सरसाइज मी रोज करते. मांड्यांची चरबी खूप छान पद्धतीने कमी होते. उड्या न मारता आपण इतक्या छान सोप्या पद्धतीने आपल्या मांड्यांची चरबी कमी करू शकतो आणि तुमच्या मांड्यांची शिरच्या भागाची चरबी पण कमी होईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. तसेच तुमच्या काही समस्या असतील त्या पण मला कमेंट्स करून कळवा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणींपर्यंत, प्रियजनांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. एक लाईक करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.